भैया तुम्हाला वाटत असून गोल्या ब्लॉगर कडक कपडे घालून नुसतं वजन आणतोय भैया उन्हात असं मशीन बशी आश्चर्य दिवसभर उभा राहावं लागतं भैया हातभर फाटून येते पार. तर जय श्रीराम भावांनो, मी आहे गोल्या ब्लॉगर. स्वागत तुमचं माझ्या ब्लॉग मध्ये. गोल्या ब्लॉगर म्हणले विषय टॉपचा असतो, सगळ्यांना माहिती आहे. अजित सरांच्या घरी गेलो, अजित सर म्हणले चला तुम्हाला चहा पाणी वाचतो. नवले म्हणले चहा पाणी फे पाणी काय ना हॉटेलात खर्च करीत असलो, चल नाही तिकडे तो जाळ कर तिकडे निवडून दिला. नवले म्हणले काय नको आम्हाला खर्च पाणी, तो कुत्र तुला सांभाळ नीट नाही तर मोकार आम्हाला धुमशीन ती कुत्र. ते म्हणले खर्च नाही तर निदान द्राक्ष तरी खा. नवले म्हणले आम्ही द्राक्ष खात नाही पण तुझे आहेत म्हणून खातोय. ती बी काळेन पांढरेन गोडन कसले बी इथं लंबुळेन फिंबुळेन काय बी. आजी सरांचा बाग मोकार टॉपचा होता. नवले म्हणले आपल्याला जायचंय पटक्या सुरकन गाडी घेऊन लवकर ये शेडो. अर म्हणलं आता ना नवले निसतं हिंडत मला मामा मोकार घेऊन जाय बसलाय. नवले म्हणलं मशनीकडे जायची. अर म्हणलं आता पक्का विषय खोल झालाय. तू ना मशनीकडे जायचं म्हणलं की माझ्या फाटून हात डायरेक्ट दिवसभर उन्हात आई घालला लागती. पण काय करणार, शाळा शिकायच्या टायमाला झक मारली बाहेर बसलो इकडं ना त्या बघत. त्यामुळं गाड्या हो शाळा शिका नाही तर अवघड रे असल्या उन्हात तुम्हाला काम नाही होणार. अशा रेल्वे जवळ असले काही विचारायचं मनात असं वाटतं रेल्वे अंगाव फिंगाव पडायची. मस्तीत आहे घालू लागते आम्हाला तर रेल्वे फिल्वे काय पार जवळून जाते. मोकार नवले म्हणताय तू बसतीतच राहा. नवले मोकार पळत रेल्वेला भिवून म्हणलं आपण काय पळणारातला नाही आपण पळवणारातला आहे. नवले म्हणलं तू पळणारातला नाही पळवणारातला नाही तू पहिलं मशीन पळव नाही तर मोकार धमशीन मी तुला. तू एक माही पार जिंदगी झंड केली मशीन पळून काय व्हायना भाई असले दिवसभर पंख्या दिवस काढू लागते एवढी एवढीशा. नवले म्हणलं तुम्ही हिंडता इशी तर आम्हाला लावला एवढी पंखा जरा मोठा तरी लावा. नवले म्हणलं इशीच तिकडे जाळ माझी मला माहिती मी काय काय करतोय. ज्याची जळती त्याला कळती. आर म्हणलं नवले तर आपल्यापेक्षा विषय खच्ची झालंय. नवलेर म्हणलं काय नाही बाबा आमची जिंदगी झंडे पण आम्हाला त्याच्यावर लय घमंड आहे. काय करणार झक मारली पहिली शाळा नाही शिकलो आता आई घालू लागते उन्हात काम करावं लागते.